बातमी चंद्रपुरातून आहे। चंद्रपुरात राज्यातील पहिलं एअर ॲम्ब्युलन्स असणार आहे कॅन्सर हॉस्पिटल। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं। पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलमुळे कॅन्सरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे। राज्यातील पहिलं एअर ॲम्ब्युलन्स असणारं कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे। विदर्भातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आशेचा नवा प्रकाश म्हणजे दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल आता रुग्णाच्या सेवेमध्ये उपस्थित होत आहे। याचं उद्घाटन RSSचे मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे। सुधीर मुनगंटीवार यांचं जे स्वप्न होता त्याच्यामधला हा एक मोठा प्रकल्प आहे। या विषयावर बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहे। भाऊ, तुमचं जे स्वप्न होतं आणि त्याच्यामधला एक मोठा प्रकल्प आहे, काय बोलणार? नाही, निश्चितपणे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे। मोठ्या प्रमाणावर कॅन्सरच्या रुग्णांना आणि विशेष करून गरीब रुग्णांना ज्यांना या आजारासाठी असणारी आर्थिक शक्ती नसते, मुंबई नागपूर सारख्या ठिकाणी जावं लागतं आणि फार त्रास होतो। राहण्याच्या सोयी नसतात, नातेवाईक नसतात आणि त्यांची जातानाच्या बसची किंवा रेल्वेची सुद्धा व्यवस्था नसते। एक अत्याधुनिक हॉस्पिटल मी स्वर्गीय रतन टाटांना जेव्हा विनंती केली होती, मी टाटा ट्रस्टच्या सर्वांना धन्यवाद देत आणि कंपनी 8 करून आम्ही 280 कोटीचं 140 बेडेड अत्याधुनिक रुग्णालय सुरू करतोय आणि या कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून निश्चितपणे या चंद्रपूरमध्ये आणि विशेषतः गडचिरोली आसपासच्या या परिसरामध्ये कॅन्सर रुग्णांची उत्तम सेवा होऊ शकेल। यासोबत मी 1.5 कोटी रुपये कर्करोग निदान गाडी दिली आहे। त्याच्यामध्ये आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे, त्यातून सुद्धा आम्ही शिबिर घेणार आहोत। त्याचाही उपयोग हा मोठ्या प्रमाणावर होईल। हेलिपॅड रुग्णसेवा असणारा हा महाराष्ट्राचा पहिला कॅन्सर रुग्णालय आहे असं यांचं म्हणणं आहे। याचा फायदा तेलंगणा, छत्तीसगड, गडचिरोली आणि MP या राज्यातील लोकांनाही होणार असल्याचं म्हटलं जात आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।